पावसासंदर्भातल्या काही बातम्यांचा आपण आढावा घेऊयात। पुण्यात काल रात्रीपासून संततधार पावसाचा जोर सध्या वाढलेला आहे। पुण्यात सखल भागात पाणीच पाणी झालंय आणि घरात देखील पाणी शिरलंय। हिंगणे खुर्द पर्वती भागात वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। पुण्यात पालखी मार्गावर देखील गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता पुण्यात पावसाचा जोर वाढलाय। भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, पुण्यात संततधार पाऊस सुरूच होता, पण आता जसं दृश्यांमध्ये दिसतंय पावसाचा जोर प्रचंड वाढलाय आणि मुळा नदीकाठची मंदिरं देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे, जी आत्ता देखील कायम आहे आणि त्यामुळे पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। दुपारी 2 वाजता खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्सनी पाणी सोडण्यात येणार आहे। मात्र त्याआधीच वेगवेगळे ओढे नाले असतील यांचं पाणी या मुठा नदीमध्ये आलंय आणि त्यामुळे ही असं रूप या मुठा नदीला प्राप्त झालंय। पुण्याच्या डेक्कन भागातील भिडे पुलाचा हा परिसर आहे। खरं तर हा भिडे पूल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे, कारण इथं मेट्रोचं मोठं काम सुरू आहे। मात्र पूल जरी बंद असला तरी या पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचलंय आणि त्यातून आपल्याला या मुठा नदीचं हे बदललेलं रूप पाहायला मिळतंय। पुण्याच्या सर्वदूर ही पावसाची हजेरी आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत खडकवासला धरण साखळीमधली, खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत, या 4ही धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे। जवळपास 8 TMC पर्यंत पाणी साठा पोहोचलेला आहे। ही पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण वर्षभरासाठी हा पाण्याचा साठा लोकांना उपयोगी असतो। मात्र दुसरीकडे आपण पाहतो आहोत शहरामध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलेलं आहे, लोकांना त्याचा त्रास देखील होतो आहे। मात्र पावसाची ही संततधार जर अशीच सुरू राहिली तर पुणेकर या पावसाचं स्वागतच करणार आहेत, कारण जून आहे, पावसाची हीच ती वेळ आहे ज्यावेळी पाऊस पडणं अपेक्षित असतं। पाऊस पडतो आहे, संततधार आहे, मुठा नदीची पाणी पातळी हळूहळू वाढतेय। दुपारी 2 नंतर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आल्यानंतर या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मंदार, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि पुणे आणि धरण क्षेत्रात सुरू